पोंक्षे हा एक नाटककार आहे आणि बराळणं त्याचा धंदा आहे. स्वतःची लायकी आणि अवकात किती, पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काय वाचलं आणि काय नाही वाचलं याच्यावरती संशोधन करायला निघालाय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या डिग्र्या किती, ते शिकलेत किती, याची कसली जाण आणि भान नसलेला हा पोक्षे गरळ ओकत असतो, कारण त्याच्या मेंदूला मुळ्यात झालेला आहे. आणि असा नालायक माणूस एक नाटकी आहे. त्याच्यामुळे अशा नालायकांना उत्तर देणं सुद्धा आम्ही उचित समजत नाही. मनुस्मृतीचं दहन का केलं हे सुद्धा बाबासाहेबांनी लिहिलेलं आहे. मनुस्मृतीमध्ये कुठं महिलांविरोधात, कुणाविरोधात काय काय लिहिलं होतं हे सुद्धा सगळं जगासमोर आहे. त्याच्यामुळे नव्याने काहीतरी जावई शोध लावायचा प्रयत्न पोंक्षे सारख्या आडानचोटाने करू नये. एक पोंक्षे सारख्यांनी सांगायचं का मनुस्मृती का जाळीन, का जाळू नये. ती जाळली म्हणून महिला मुक्त आहेत, महिला स्त्रीमुक्ती आहे. ती जाळली म्हणून संविधानाची निर्मिती झाली आणि संविधानामध्ये आज पोक्षे हे अस्तित्व टिकून आहेत. संविधान आहे म्हणून पोक्षे सारखांचं अस्तित्व सुद्धा आहे. त्याच्यामुळे संविधानानेच पोक्षेला संरक्षण दिलंय म्हणून तो आज हे बोलू शकतो. ही सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची देण आहे. हे शरद पोक्षे सारख्याने विसरू नये. अतिशय नालायक माणूस आहे. त्याच्यामुळे अशा चिरकुट माणसाच्या कसल्याही स्टेटमेंटला आम्ही उत्तर देण्यात आणि वेळ घालण्यात त्या ठिकाणी आम्ही अर्थ समजत नाहीत. आणि म्हणून पोक्षे सारख्याने शांत राहावं. अजून आम्ही कधी अशा चिल्लर लोकांना गांभीर्याने घेतलं नाही. पण बाबासाहेबांच्या विद्वत्तेवर जर प्रश्नचिन्ह निर्माण करण्याचा प्रयत्न केला तर मग पोक्षे सारख्यांना सुद्धा त्यांची अवकात दाखविल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाहीत, हा इशारा सुद्धा देतोय. अशा प्रवृत्तीला शासनानेच आवर घालावा. समाजकंटकीय विधानं करणं थांबवावं आणि बाबासाहेबांना कमी लेखण्याचा प्रयत्न करू नये. संविधान आहे म्हणून पोक्षे सारखेच अस्तित्व आहे एवढं सुद्धा त्यांनी लक्षात ठेवावं. नसता काय हाल झाले असते हे त्यांनी समजून घ्यावं. कमी संख्याचे, कमी टक्केवारीचे लोक इथं सुरक्षित आहेत, त्याला कारण सुद्धा संविधान आहे. हे शरद पोंक्षेनी कायम लक्षात ठेवावं. आणि कोणत्याही परिस्थितीत यापुढे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विद्वत्तेबद्दल किंवा त्यांची उंची कमी करण्याच्या संदर्भात जर विधान केलं तर असल्या आडानचोटांना मग हिसका दाखवल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाहीत, हा इशारा सुद्धा देतोय.